राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्यां जय जय स्वसंविद्यात्मरूपां। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण श्लोक चालू केलेला होता, निराशुर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम। भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, जो आशारहित झालेला असतो आणि ज्यानं चित्ताचा आणि इंद्रियांचा निग्रह केलेला असतो, ज्यानं भोग साधनांचा त्याग केलेला असतो, तो पुरुष केवळ देहस्थितीला उपयोगी असे कर्म करीत असला तरी पापाला प्राप्त होत नाही। कैशी अधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडूनिया आशा पुरोंडी अहम भावेशी। अशी 108 नंबरच्या ओवीचं चिंतन आपण चालू काल केलं होतं। त्याला ब्रह्मानंदाची अशी गोडी लागते की तो अहंकार असेला त्यावरून ओवाळून टाकतो। फार सुंदर वर्णन केलेलं आहे। असेला आणि अहंकाराला ओवाळून टाकणं ही गोष्ट फार सगळ्यात कठीण गोष्ट आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं की धूप जाळणं हे सोपं आहे, पण त्या ठिकाणी आपल्या मनातले जे विकार आहेत तो एक विकार जर भगवंताला आपण म्हणायला लागलो, आज हा अर्पण करतो, आज माझ्या हा मनात अंतःकरणात हा विकार येऊ देऊ नको बाबा, नाहीतर मला त्याचा त्रास होतो। कारण खरं आहे त्या विकारांचा त्रास दुसऱ्याला होण्यापेक्षा आपल्याला जास्त होत असतो। आपण म्हणतो क्रोध आला तर त्या क्रोध कुणावर ज्यांच्यावर काढलेला असतो त्याला फार कमी त्रास होतोय, पण आपल्यालाच त्याचा जास्त त्रास होतो। कारण आपल्या आतमधल्या सगळ्या पेशी त्यावेळी कार्यरत राहिलेल्या असतात आणि त्यामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्याचा त्रास होत असतो। म्हणून एक विकार भगवंतच म्हणतात, ब्रह्मानंद पाहिजे ना तर ओवाळणी कुठली टाकायची? अहंकाराची, आशेची कुरोंडी करुणी शब्द वापरलाय बघा तो, सांडूनिया आशा कुरोंडी कुरोंडी अहम भावेशी, म्हणजे आशाला आणि अहंकाराला अर्पण करायचा। हे शुकाचार्यांच्याकडे सुद्धा, शुकाचार्य जेव्हा जनक राजांच्याकडे ज्ञानासाठी गेले होते ना, त्यावेळी ती ज्ञानप्राप्तीनंतर जनक राजांना म्हणलेत, मी तुम्हाला काय अर्पण करू? तर ते म्हणले, सगळ्यात टाकाऊ गोष्ट कुठली असेल ती मला अर्पण करून टाक। ओवाळणी कुठली, दक्षिणा कुठली देऊ गुरुना? तर सगळ्यात टाकाऊ दे, कारण मला काही नकोच आहे ना, श्री गुरु काही मागतच नाहीत, पण जी टाकाऊ आहे आणि तुला त्रास होतोय ना ती मला देऊन टाकेल। खऱ्या गोष्टीचा याचाच विचार सर्वांनी करणं फार गरजेचं आहे। भगवंत सुद्धा आपल्याकडं दुसरं काही मागत नाही। ज्या त्रासामुळे तू आता अडचणीत आहेस, वेदना भोगतोस, तो प्रपंचच मला देऊन टाक एकदा, कारण तो तुझा नव्हेच आणि तुझा नव्हे, त्यामुळे देऊन टाकलास की तू रिकामा होशील। आणि तो प्रपंच आहे, सृष्टी कुणाची आहे? ईश्वराची आहे। मग देऊन टाक ना, तुला त्रास होते ना त्याचा, देऊन टाक, ते माझं मी बघून घेतो काय करायचं। तसं शुकाचार्यांना विचार सांगितल्यानंतर म्हणले, तुम्हाला जे कठीण आहे, तुम्हाला जे त्रासदायक आहे, जे टाकाऊ सगळ्यात आहे, असं कुठलीही गोष्ट मला अर्पण करून टाक, म्हणजे रिकामा झालास तू। असं जनकराजांनी सांगितल्यानंतर त्यांनी खूप विचार केला, अशी कुठली टाकाऊ वस्तू आता यांना आणून देऊ? म्हणजे भौतिक विचार करायला समोर माती पडलेली होती, दगड पडलेले होते, त्यातलं काय अर्पण करू? ते म्हणे दगड म्हणे माती बोलायला लागले, आम्हाला टाकाऊ समजतोस काय म्हटलेत ते।
म्हणजे अर्पण करायला गेल्यावर दगड, तर दगड बोलायला लागले, अरे आम्हाला कसं काय टाकाऊ समजतोस, आमच्यातून घरं बांधली जातात, आमच्यातून मूर्त्या घडतात आणि आम्हाला तुम्ही टाकाऊ कसं काय समजताय मानव लोक. ते टाकून दिलं, माती घेतली, माती बोलू लागली, माती म्हणली मला कशी टाकाऊ, माझ्यातून तुझा जन्म झालाय आणि माझ्यातच तू जाणार आहेस, म्हणजे मी किती महत्वाचे आहे मानव जातीसाठी, माझ्यातून पिकं घेता, जगता, तुम्ही अन्नधान्य पिकवता, ही माती ही टाकाऊ का समजली. शेवटी म्हणे तिथं विष्ठा होती आणि ती विष्ठा सुद्धा अर्पण करायची. आता टाकाऊ म्हणजे काय, सगळ्यात टाकाऊ म्हणजे विष्ठा, मग अर्पण करूया. विष्ठा म्हणे बोलायला लागली, मी विष्ठा नाही म्हटली, माझं हे रूप जे केलंय ते मानवानं तयार केलेलं आहे, मी काय मुळता विष्ठा नाही आहे, मानवामुळे मी विष्ठा बनलेला आहे, मी टाकाऊ नाही, माझा खत म्हणून सुद्धा उपयोग होतोय. खरा उपयोग कुणाचा नसेल तर माणसाच्या शरीराचा उपयोग काय नाही. म्हणे कोणतरी राजानं सांगितलं होतं ना की त्या राजानं रथातून उतरून एका सत्पुरुषांना, साधू पुरुषांना खाली उतरून दंडवत घातला आणि मस्तक पायावर मस्तक ठेवलं त्याच्या. त्यावेळी त्याचे प्रधान जे रथामध्ये बसलेले होते, ते म्हणजे साधा सामान्य माणूस तुम्ही रथातून उतरला आणि त्यांना एवढं मस्तक टेकलं, तर म्हणजे ह्या मस्तकाचा दुसरा काही उपयोग नाही म्हणून मी टेकलेलं आहे ते. आणि त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की त्याच्याकडे म्हणे प्रधानांना सांगितलं, हे माणसाचं डोकं आहे, हे हरणाचं एक डोकं आहे, हे एक पक्ष्याचं डोकं आहे, बाहेर विक्रीला जा. आणि ज्यावेळी बाजारात ते गेले आणि विकायला बसले, माणसाच्या डोक्याला कुणी घेतलं नाही, म्हणजे हे अमंगळ, कशाला कोण घेईल. हरणाचं डोकं विकलं गेलं, पक्ष्यांची डोकी विकली गेली, कारण लोक त्यांना अगदी सुशोभित करण्यासाठी, डेकोरेट करण्यासाठी घरात वापरतात प्राण्यांना, माणसांना कोण वापरेल. म्हणून या मस्तकाचा काहीच उपयोग नसतो ना. म्हणून त्यावेळी त्यांनी विचार केला की विष्ठा बोलायला लागली की मी जी विष्ठा आहे ते मनुष्याचंच कारण आहे, त्यामुळे मी टाकाऊ नाही. टाकाऊ खरं कोण असेल तर माणूसच टाकाऊ आहे, याचा विचार त्यांनी सांगितला. आणि मग त्यांच्या मनात आलं, मला जे मीपणानं सारखं आतमध्ये जे येतं तो अहंकार सगळ्यात टाकाऊ आहे. हा अहंकार जर मी अर्पण केला तर निश्चितपणे माझ्यातलं जे मीपण जे आहे, कर्तृत्वाचा भाव जो आहे तो आपोआप निघून जाईल. आणि म्हणून म्हणले जनकराजांना शुकाचार्य म्हणले, महाराज गुरुदेव मी तुम्हाला माझा अहंकार अर्पण करतो. ते म्हणले मी संतुष्ट झालो, कारण तुला जे करायला पाहिजे होतं, टाकाऊ मी शब्द सांगितला होता, तो टाकाऊ काय आहे कळलं, ही गोष्ट महत्वाची आहे. तू अर्पण काय करतोस हे नाही, तर तुला मी सांगितलं होतं की सगळ्यात टाकाऊ काय असेल ते मला अर्पण कर. मग सगळ्यात टाकाऊ काय, अहंकार, असं समजलं शुकाचार्यांनी. आणि खरंच आहे, सगळ्या ज्या स्फुरणं आहेत, सगळ्या ज्या प्रेरणा आहेत ना, त्या प्रेरणा अहममधून निर्माण होतात. सुरुवात तिथून आहे. महतत्वानंतर अहंकार, आकाश, सगळी महाभूत अशी रचना सृष्टीची सांगितलेली आहे. त्यामुळे अहंकार वरच्या बाजूला आहे. जिथून अहम उत्पन्न होतो त्या अहम मधूनच प्रपंचाची आणि संसाराची निर्मिती होत असते. आणि म्हणून हा अहंकार माणसाला खूप त्रास देत असतो. नवल अहंकाराची गोटी 10व्या अध्यायामध्ये माऊलींची उभी आहे. विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबीकंठी नाना संकटी नाचवी. नाना संकटाला तोंड द्यायला लावणारा अहंकार आहे. माझी संबंधित लोकांशी नाती बिघडवणारा अहंकार आहे. देवाजवळ जाऊ न देणारा अहंकार आहे. हे अहंकाराची एक भिंत आहे. ती भिंत बाजूला केल्याशिवाय आत्मदर्शन होणारच नाही. मोठं आवरण जर कशाचं असेल ना तर ते अहंकारच आहे. ज्याला अविद्या शब्द वापरला, अज्ञान वापरला, तर या अज्ञानाचं मूळ अहंकारामध्ये आहे, अविद्येचं मूळ अहंकारामध्ये आहे. आणि ज्यावेळी तो अहंकार जेव्हा दूर होतो तेव्हा आत्मदर्शनाला वेळ लागत नाही, असं शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना चपला जशा बाहेर काढून ठेवतो, तसं नामाला बसताना, तत्वचिंतनाला बसताना मी हा शब्द बाजूला काढून साधना करावी. नाहीतर मी करतो अशी भावना ठेवून जर मी नाम घ्यायला लागलो तर ते नाम देवालाच आवडत नाही. त्यानं आपलं अजून राखून ठेवलं आणि हा वर तोंडानं तेवढं वैखरीनं बोलायला लागलाय, रामकृष्ण हरी म्हणतो, आत मात्र तसाच तो आहे. तर मी कोण आहे हे पूर्ण विसरायला पाहिजे आपण नामामध्ये. आपल्याला जी नाती लावून आपण घेतलीत ना, कोणी असेल ते, समजा मी पदावर कुठल्या तरी आहे एखाद्या, तर ते पद सुद्धा, मी कोणतरी व्यापारी आहे, शिक्षक आहे, प्रवचनकार आहे, हे सगळ्या जे आहेत कवच जे आहेत
ही आवरणं बाजूला ठेवावीत आणि मोकळं होऊन बसणं फार गरजेचं आहे. आवरणाशिवाय देवाला आपण आवडतो, आवरण घेऊन कधीही आवडत नाही. आणि सगळ्यात मोठा जो आवरण जे आहे ते अहंकाराचा आहे. माऊली म्हणतात ओवाळून काय टाकलं मी, कुरोंडी केली. कशाची? तर ब्रह्मानंदासाठी. आशा आणि अहंकार, कुरोंडी अहम भावेशी, असं वर्णन केलेलं आहे. सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेशी, आणि मी कैशी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी. महासुख कोणतं आहे? शब्दच कसा वापरला आहे बघा. सुख नुसता शब्द वापरला नाही, महासुख. आणि महासुख म्हणजे ब्रह्मानंद. या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीसाठी मी त्यात तो सत्पुरुष काय करतो की सगळी जे आपल्याकडे जे असणारे दुर्गुण जे आहेत ते अर्पण करायला चालू करतो. म्हणून आपल्या दोषांकडे सारखं बघावं. आपण चांगल्या गुणांकडे जास्त पाहतो. मी असं किती चांगलं केलं, मी अमुक कसं व्यवस्थित वागतो, माझं उठणं बसणं कसं व्यवस्थित आहे, माझं वावरणं मोठ्या माणसात कसं आहे, हे सगळं चांगलं 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 आपल्याबद्दल विचार करतो. आणि यामुळं प्रगती खुंटते. सर्वसामान्य हा व्यावहारिक दृष्टिकोन आहे. विचार उलटा करायचा, माझ्यात हे दोष आहेत, माझ्यात ते दोष आहेत. आणि दोष 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 म्हटलं की मला हे दोष घालवायचे आहेत. आता दोष म्हणून न्यूनगुण येता मग कामा नये. काय हो, मी पापी, मी दोषी असं म्हणून पण घेऊ नये. पण आपल्यातले दोष मात्र त्रयस्थ बुद्धीनं, जसं आपण साक्षी भावानं बघतो ना, तसं आपल्याकडे बघावं. हा दोष माझ्यामध्ये आहे. बोलताना चुका होतात, बोलताना अहमपणा माझ्यात बोलण्यातून जाणवतो, किंवा मला ह्या गोष्टी कराव्या लागतील. या अशा सगळ्याचा विचार म्हणजे दोषांचा विचार जर करायला लागलो आपण तर आपले दोष हळूहळू कमी होतील, असा मुद्दा आहे काय. म्हणून इथं म्हणलेला आहे यथात्मा शब्द एक वापरलेला आहे. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा, म्हणजे चित्ताचं व्यापार सगळे नियमन करणारा. चित्तामधून जे निर्माण होते म्हणजे चित्त शब्दाचा अर्थ अंतःकरण, सगळं घ्यायचे एकत्र. कारण मन बुद्धी चित्त अहंकारी एकत्रच आहे समुदाय, त्यालाच अंतःकरण म्हणतात. आणि चित्ताचं जे बाहेर पडतं त्याचं व्यापाराचं नियमन करणारा तो असतो. म्हणून उदासपणानं वावरत असतो, त्याची उदासीनता त्यामध्ये असते. म्हणून इथे शब्द सुद्धा वापरलेला आहे त्यक्त सर्व परिग्रहा. परिग्रह शब्दाचा अर्थ आहे साठवणूक. अशी साठवणूक जी असते ती साठवणूक नुसती वस्तुरूपानं नाही बरं का. वस्तुरूपानं साठवणूक केलेली फारशी त्रास देत नाही. काल विचार त्याच्यावर केलेला आहे. ईश्वर सृष्टी त्रास देत नाही, जीवसृष्टी त्रास देते. त्यामुळे जीवसृष्टीचाच विचार आपल्याला नेहमी करावा लागतो. साधनेमध्ये ईश्वर सृष्टीचा उपयोग होत नाही आणि ईश्वर सृष्टी साधनेच्या आड पण येत नाही. खरी गोष्ट आहे ती जीवाची. जीवानं ज्या कल्पना अनंत जन्माच्या करून ठेवल्यात ना, आता अनंत जन्माचं माहीत नाही, मला आठवत नाही. आत्ताच्याच कल्पना काय आहेत बघा जन्माला आल्यापासूनच्या, त्या घालवत बसायला लागते आपल्याला. म्हणून जीवसृष्टी हीच त्रासदायक आहे. आणि म्हणून इथं चित्ताचं नियमन करतो, उदासीनपणानं वागतो. आणि उदासीन चित्ताचं नियमन म्हणजे काय, जे सर्व इंद्रियांचे आहार आहेत ना तो मर्यादित करतो. आपण म्हणतोय आहार हे फक्त तोंडातून घ्यायचा असतो. आहार डोळ्याचा पण आहे, आहार कानाचा पण आहे. लक्षात घ्या, हे फार महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्यांचे आहार, सगळ्या इंद्रियांचे आहार मर्यादित करता आले पाहिजेत. पाहायचं म्हणजे किती पाहायचं, त्याच्यापेक्षा डोळे मिटून बसलेलं बरं. काय पाहायला आहे बाहेर किती, ऐकायचं म्हणजे किती ऐकायचं. ऐकूनच ऐकायला चुकीचं ऐकायला मिळते आणि त्रास होतोय, चुकीचं पाहायला मिळते आणि आत विकार येतात ते या इंद्रियांच्या द्वारेच येतात. कारण यांची तोंड कुठल्या उपनिषदामध्ये सांगितलं बघा, त्याची तोंड बाहेर आहेत. परांची खाणे, तर बाहेर यांची तोंड आहेत आणि त्यामुळे बाहेरची तोंड ओपन होते ना, मग त्या शिरायला जागाच आहे सगळ्याला. कुठूनही कुणी यावं आणि आत घुसावं, हे दाढं उघडीच सतत असतात. तर चित्ताचं नियमन करणारा, याच चित्तात्मा शब्द वापरलेला आहे. तर चित्ताचं नियमन करणारा जो असतो तो काय करतो, योग्य वेळी आपल्या इंद्रियांची दारं बंद करतो, त्यांचे आहार मर्यादित करतो. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये एक ओळ आहे, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. काय शब्द वापरतात बघा ते. आमचा आहार काय झालाय, विठ्ठल हा आमचं जेवण आहे. मग आता कुणाचं डोळ्याचं जेवण विठ्ठल आहे, कानाचं जेवण विठ्ठल आहे, आणि काय बोलण्याचं जीवन, जिभेचं जीवन सगळं विठ्ठल आहे आमचं, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आपणही त्या चित्तांचे, अंतकरणाचे, इंद्रियांचे आहार जे आहेत ते आहार मर्यादित केलं पाहिजे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाय. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. काय म्हणतात,
भोजन करावे परिमित, निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. वर्णन फार त्या अभंगामध्ये आहे. मुळात जाऊन तो अभंगच अभ्यासला पाहिजे. सुरुवात त्याची साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. सगळीकडे बघताना उदासपणा न बघावं. हा माझा वैरी नाही आणि हा माझा मित्र नाही, याला उदासपण म्हणतात. समत्व चित्ताचे ते सारजान योगाचे, असं माऊली बोलतात. ज्यावेळी चित्ताला समत्व येतं, बघताना सगळी सृष्टी सम आहे, हा असा हा तसा असा भाव आतमध्ये यायचा बंद झाला ना की समत्व साधतं. त्यामुळे वैरी वाटत नाही. वैरी वाटू नयेच ही वाईटच गोष्ट आहे, पण मित्रही वाटू नयेत, जवळचे वाटू नयेत, हा मुद्दा त्यातला आहे. कारण कुठं नाही कुठं तरी वैरत्वानं सुद्धा मन गुंतं आणि मैत्रत्वानं सुद्धा मन गुंतं. मला मनाला गुंतवायचं नाही. वैर काय मित्रत्व हा गौण भाव आहे, पण मला मनाचा जो व्यापार आहे तो आवरायचा आहे. आणि म्हणून इथं म्हणलेला आहे की कानाचे व्यापार, डोळ्याचे व्यापार तो मर्यादित करतो. कारण ऐकून ऐकून तरी किती ऐकायचं आहे हाही मुद्दा आहे. पाहायचं तरी किती पाहायचं आहे. एकाने काय केलं, आपल्याला ऐकू येत नाही घरात, आजोबा 85 वर्षाचे, घरामध्ये ऐकू येत नाही म्हणून काय म्हणले, आता सुंदर सुंदर मशीन आल्यात ती कानात श्रवण यंत्र घालायची, त्यातले हे घालूया. डॉक्टर मित्र होते, त्यांच्याकडे गेले आणि म्हणले मला श्रवण यंत्र घालायचं आहे. पण असं द्या यंत्र की ते एकदम छोटं आणि सूक्ष्म असायला पाहिजे, कुणाला दिसायला नको पाहिजे. बघा, मला ते दाखवलं की जरासं कमीपणा वाटतोय हो, की यंत्र घालून फिरतात मग ते कसं तरी दिसतंय ना. त्याच्यापेक्षा एक छोटंसं यंत्र द्या की जे दिसू नये. आणि घरात घालून आले नातवंडांना, ह्यांना कुठं माहिती आहे यांनी यंत्र घातलंय, ह्यांना माहिती आहे की ह्यांना काहीच ऐकू येत नाही. आणि त्या दृष्टीनं त्यांनी बोलायला चालू केलं. हे ऐकून 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 प्रत्येक वेळी जायचे मृत्यूपत्र केलेलं होतं. प्रत्येक वेळा वकिलाकडे जाऊन 3 वेळा मृत्यूपत्र बदललं. का? हे ऐकून. म्हणले हेच ऐकण्यापेक्षा डॉक्टरकडे गेले, मला श्रवण यंत्रच काढून टाका, त्यामुळेच मला शांती लाभते. ऐकून ऐकूनच मला त्रास व्हायला लागलाय, त्याच्यापेक्षा न ऐकता. तुकोबांचा अभंग आहे, मला आंधळा केलास तर बरं, मला बहिरा केलास तर बरं, असं एक अभंग आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का, की हे सगळ्या गोष्टीचा त्रासच आहे. आणि आपण म्हणतोय मला ऐका येत नाही, भगवंताची दया समजा. मला दिसायचं कमी आलंय, दया आहे. नंतर ऐकायचं कमी आलं, कृपा झाली माझ्यावर. किती उलटा विचार आहे बघा. संत असा विचार करतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, चित्ताचं नियमन करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हळूहळू हे चित्त वश झालं पाहिजे, इंद्रिय हळूहळू वश झाले पाहिजे. एक माऊलींची उभी आहे, तैशी इंद्रिय अपैती होती. अपैती म्हणजे माझ्यासारखी होतात. तैशी इंद्रिय अपैती होती, जयाचे मनतली करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. स्थितप्रज्ञांच्या लक्षणामधला ओवी आहे. त्यामध्ये म्हणतात, जयाची इंद्रिय तैशी इंद्रिय अपैती होती. जर माझी इंद्रिय ऐकायला लागली ना, ए डोळ्या तू पाहायचं नाहीस बघा तिकडं, ते बघायचं नाहीस, किंवा मना तू असा विचार करायचा नाहीस. आतली एक इंद्रिय आहेत आणि बाहेरची एक इंद्रिय आहेत, ही 2 आहेत. आतल्या इंद्रियांना अंतकरण म्हणतात आणि बाहेरची इंद्रिय दिसतातच आपल्याला, ही बाहेरची इंद्रिय आहेत. करण म्हणजे इंद्रिय, शब्दाचा अर्थ करण या शब्दाचाच अर्थ इंद्रिय आहे. त्यामुळे बाह्य का असतात एक इंद्रिय, एक अंतरेंद्रिय असतात. मनालाही सांगावं, चित्तालाही सांगावं, तू याला पकडायचं नाहीस, हा तू हे पकडायचंच बघ. हे देवाच्या नादा घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान विठोबाचे गुण, हे सगळं त्यांना सांगितले तुकोबाने. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पाही. हे सगळं वर्णन आपण पाहिलं की जर आपल्या लक्षात येते की संतांनी त्यांना नियमित केलेलं होतं, प्रत्येक इंद्रियांना नियमित केलेलं होतं, त्याचं त्याला काम दिलेलं होतं. म्हणून त्यांना काय वाटेल ते आवडते, म्हणून तसं करू नये. म्हणून तशी इंद्रिय अपैती होती, जयाचे मणितली करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असते. म्हणून यातून तो यतचित्तात्मा झालेला असतो, त्यानं वश केलेले असतात. परिग्रहातून बाहेर पडतो. वस्तूचा दृश्य संग्रह हा एक परिग्रहच आहे, आणि अंतकरणात साठवून ठेवलेला प्रपंच पसारा हाही परिग्रहच आहे. मी साठवले कुठं, एक साठवते माझ्या रूम मध्ये खरोखरच्या, तिथं सगळं सजवलेलं असतं, नटवलेलं असतं, हे एक आहे. आणि दुसरी गोष्ट कुठली, तिथलं झालं की आत असतं, तेच आहे ना, ते दृश्य तेच आत असतं. माझ्याकडं काय काय आहे, माझा बॅलन्स केवढा आहे, बँकेत कमी असतो बॅलन्स, आत बॅलन्स जास्त असतो. बँकेतल्या तिजोरीत असला तर त्याचा त्रास होत नाही, पण चित्ताच्या तिजोरीत असला ना बॅलन्स, मग मात्र त्रासाला सुरुवात झाली म्हणून समजायचं. बॅलन्स किती असू दे,
तो बँकेतच राहू दे, तिजोरीत राहू दे, माझ्या चित्तात येता कामा नये. याला म्हणायचा हा वस्तूचा परिग्रह त्रास देत नाही. घरामध्ये काहीतरी आपण आणलेलं असतं, ती शब्द ते त्रास देत नाहीत कुठले. काय आहे तिथं वॉशिंग मशीन ठेवलंय, ते येते आणि रोज मला ढकलते काय नाही, ते त्याच्या त्या जाग्याला बिचारं गप बसलेलं असतं. त्याच्याबद्दल असणारे ज्या कल्पना आहेत त्या माझ्या चित्तात असतात, त्या मशीनबद्दलच्या, त्या मला त्रास देतात. मशीन त्रास देत नाही, जागा त्रास देत नाही, शेतीवाडी त्रास देत नाही, पण शेतीवाडीबद्दलचं असणारं मालकीत्व मला त्रास देते. आणि ते आत असतं. म्हणून आतला संग्रह परिग्रह जो आहे तो मुळातला काढता आला पाहिजे. बाहेरचा परिग्रह काय करतोय आपल्याला, आणि तेही म्हटलेलं आहे की नियमित आणि कमी असावं. आपल्या गरजा कमी कराव्या. एका घरामधली फर्निचरनी हे बघितलं आणि वस्तू कुठं जातील तिथनं ते घेऊन येतात. सगळीकडं परिग्रहच असतो. अगदी परिग्रह कुठंपर्यंत येतोय माहिती आहे का, देवघरापर्यंत सुद्धा येतोय. मूर्त्यांची संख्या किती आहे, किती किती टाक लावलेले, ते टाक म्हणतात हा आमच्याकडं. आपल्याकडे कोणाला माहीत असेल शब्द काय नाही माहिती नाही. म्हणजे म्हातारीचे आजोबा पंजोबाच्या मूर्त्या त्याला टाक म्हणतात. मग हे आजोबा ह्या वेळी गेला, त्याचा टाक करून आणा. त्याला वाजवीत गाजवीत आणि आणतात सोनाराच्या घरातून, आणि तो आणायचा, त्याला बसवायचा, त्याची पूजा करायची. त्यांची नाकं ही सगळी गेलेली असतात. मी बरेच वेळा बघितलं, एक जण चांगल्या अशा तारेच्या प्रश्न मूर्ती अशा घासतोय. अरे म्हटलं त्यांची नाकं तुटतील ना, काय प्रेमच नाही त्यांच्याबद्दल. मूर्त्याच वाटतात, देव वाटतच नाही. कशामुळं माहितीये का, ढीगभर देव, केवढा परिग्रह देवांचा. जाईल त्या तीर्थयात्रेवरनं काहीतरी आणायचंच आणि लावून ठेवायचं देवघरामध्ये. त्याचा कंटाळा नंतर येतो, हे कुठं टाकायचं. त्यामुळे ते देव रुसतात. जे आणलेले असतात ना, ते म्हणतात आणलंच कशाला मला, मग माझी पूजा अर्चा करत नाहीस तर. सगळ्यांची पूजा करता येत नाही. डॉक्टर काका सुद्धा आपल्याला नेहमी सांगतात, एका दुसरी मूर्ती असावी घरामध्ये, फास विचार लांबड लावत बसू नये. यामुळं काय बिघडत नाही. शांतपणे त्याच्याकडे बघून आपल्याला ध्यान करता येतं, त्याची पूजा करता येते, त्याची कपडे घालता येतात. अमरावतीच्या बाळकृष्ण मंदिरामधलं आपल्याला बघण्यात अनुभवत असलेली गोष्ट आहे. गोपाळकृष्ण मंदिरमधलं काय सुंदर त्याचे पोशाख, आणि त्याच्याकडे बघितलं की तो आपल्याबरोबर बोलतो असं वाटतं. अशी एखादीच मूर्ती असावी जी हसरी मूर्ती आहे, ती माझ्याकडे टक लावून पाहते, त्यालाच गंध अक्षता व्हाव्यात, उदबत्ती व्हावी, त्याचीच पूजा करावी, त्याचीच स्तोत्र गावावी, त्याच्याशीच गप्पा माराव्यात. इकडं भारावर हे सगळं असते ना. आता हे परिग्रहावरून आलं म्हणून बोलतोय. परिग्रह शब्दाचा अर्थ साठवणं करून ठेवणं. जेवढा साठा जास्त, पसारा जास्त, तेवढं गुंतणं जास्त असतं. त्यामुळे गुंतवणूक जर कमी करायची असेल तर एक 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 कमी करत आणलं पाहिजे. त्याला म्हणतात व्यतिरेक करणं. व्यतिरेक करणं म्हणायचा. हा एक 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 कमी करत आणायचं असतं. म्हणजे ध्यानालाही बसल्यावर सुद्धा हे सगळं देह आहे, त्याच्यात मन बुद्धी चित्त अहंकार सगळं आहे. हे शरीर आहे, हात पाय सगळं आहे. म्हणताना म्हणतोय आपण बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, नच श्रोत्र जीवा, नच घ्राण नेत्र, नच योम भूमीर्ण, तेजोन वायू. मी महाभूत नाही, मी पंचकोश ह्यातला काढून टाकला, मी मन नाही, मी कान नाही. व्यतिरेक करायला बा, ह्याला व्यतिरेक म्हणतात. ही व्यतिरेकाची प्रक्रिया वेदांतामध्ये मांडलेली आहे. व्यतिरेक करणं म्हणजे छाटून टाकत जाणे. आणि छाटून टाकत राहिलं की जे छाटताच येत नाही ते तत्व तू आहेस, असं वेदांत शास्त्र आपल्याला सांगते. जे काढताच येत नाही, आता मलाच कसा काढता येईल, म्हणजे मी शेवटी शिल्लक राहतो ना, तो शुद्ध मी आहे. ठीक आहे. तर ह्या परिग्रहातून हळूहळू जर आपण बाजूला नाही आलो तर हा अंतःकरणातला परिग्रह जो आहे तो परिग्रह हा जास्त त्रासदायक देतो. म्हणजे संकल्प असतात, भोगाच्या इच्छा असतात, आशा असते, ममता असते, ममत्व असतं, आणि ह्या सगळ्यांचा अंतःकरणामध्ये अगदी गच्च भरलेला असतं. काढून टाकायला पाहिजे. तुका म्हणे देह भरला विठ्ठल आहे. समजा जर देह जर विठ्ठलाने भरून टाकला मग काय होईल, काम क्रोधे केले घर देते, उलटा बरोबर प्रवास सुरू होतो. विठ्ठलाला हात घातला ना तर काम करत म्हणतात नाही, ह्यांच्याशी आमचं काही जुळत नाही, इथून गेलेलं बरं. विठ्ठलाशी त्यांचं पटत नाही, आणि विठ्ठल म्हणते तू त्यांच्याजवळ विठ्ठलाजवळ काम करत राहत नाही. त्यामुळं काम क्रोध केले घर देते. म्हणून त्याला आतमध्ये असा ठेवावा की सगळं प्रपंचातली साधनं बाहेर पडावेत. काय म्हणतात ते, काय हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. मी असा एक खाना कोपरा तयार केला, जनाबाई म्हणतात आतमध्ये मी तिथं त्याला ठेवलेला. आता तिथं त्याला ठेवल्यामुळं तिथलं फर्निचर बाहेर गेलं ना सगळं. जे ठेवलेलं होतं तर अगोदर ते प्लॉट होते, फ्लॅट होते, बँकेतला बॅलन्स होता, तिजोरीतलं दागिनं इथं आहे, ते काढून टाकत जायला पाहिजे. ह्यातनं काढून टाकायचं. तिथं असतो, तिथे कुठं लग्नाला जायचं घालायला लागते ना म्हणून असतो तिकडे, ते बाजूला, इथं नाही. मात्र
इथं असेल ना, साधना थांबली म्हणून समजायचं. देव म्हणतोय तेच तुला आवडतं, तेच घे. तुला माझ्याविषयीची आवड नाही, तुला दागिने आवडतात म्हणून तू आत ठेवलेस. म्हणून इथं संग्रह जो आहे तो संग्रह फक्त मनुष्य प्राणी करतो. जगातला कोणताच प्राणी, कोणताच पक्षी संग्रह करीत नाही तरी सुद्धा संतुष्ट असतो. जगातला एकमेव मनुष्य प्राणी साठवतो आणि साठवून सुद्धा आणि हवं म्हणतो. किती उलटा प्रकार आहे बघा. साठवतो, साठवून करतो, संग्रह करून सुद्धा अतृप्तीची जाणीव घेते, त्याला असमाधानी असतो. आणि पक्षी काय म्हणतात, तुकोबांचा अभंग आहे, पक्षी अजगर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपाळी. पक्षी अजगर न करी संचित. अजगराला एवढं खायला लागतंय म्हणून साठवून ठेवते का बघा कुठेतरी एखाद्या मोठ्या ढोलीमध्ये वृक्षाच्या, नको उद्या खायला असू दे. नाही, अजिबात साठवून ठेवत नाहीत ती. चिमण्या कुठले तरी जे दाणे असतात ते टिपतात, जातात, पाणी पितात, निघून जातात. पाणी साठवत नाहीत, धान्य साठवत नाहीत आणि निवांत असतात. मनुष्य प्राणी जेवढा आहे, बरं साठवतोच ना, मग साठवतो तर समाधान तर राहा, तर नाही म्हणतोय, अजून पाहिजे आहे त्यामध्ये. एकदा थोडं साठवलं आणि साठवलं आणि साठवलं, सगळं साठवणं आहे. मग हे जर लक्षात येलं आपलं, तर पक्षी अजगर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपाळी. भगवंत सगळ्यांचं पालन करतो अशी दृष्टी नेहमी जोपासावी लागते. माझी जबाबदारी त्याच्यावर आहे, मुलाबाळावर नाही. माझी जबाबदारी ईश्वरावर आहे, तो माझं पालन पोषण करणार आहे. मला मुलाबाळांनी जन्माला घातलेलं नाही, त्यानं घातलंय. मग तुला घातलंस ना तर तूच माझं बघायचं. माझा मुलाबाळाशी काय संबंध रे बाबा, तू ये आणि माझं जे जे काय आहे ना ते चालवत राहा. अशी हक्काची भाषा त्याच्याशी बोलता आली पाहिजे. ही हक्काची भाषा मुलांशी बोलायला लागलो ना तर तुमच्याबद्दलचे झालीत कर्तव्य, तुम्ही करायचं होते ते केलं, अशी पोरं बोलत असतात. हा असा म्हणत नाही, हा कधीही म्हणत नाही मला टाकत नाही, इतका दयाळू तो आहे. मग तो दयाळू आहे ते त्याच्याच नादाला लागाव ना. ही माणसं कशी आहे, देण्या घेण्याचं आहे. प्रपंच कसा आहे, दिल्या घेतल्याचे. जग हे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, असं सगळे संत जे सांगतात. त्यामुळं संग्रह 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 असा किती करत राहायचा म्हणून म्हणलेला आहे. पक्षी अजगर आणि म्हणतात, पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर तयामुखी चारा कोण घाली. कोण चारा घालते? बेडूक जो खाली बसलेला असतो तो दगडाच्या खाली 6-6 महिने बसलेला असतो, एक कण सुद्धा खात नाही बेडूक. त्याचं प्रतिपालन कोण करतं? ईश्वर करतो. म्हणून म्हणलेलं आहे, फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन याशी कोण झाली. त्याने काय तुझी नाही केली होती चिंता, राही त्या अनंता आठवणी. तुकाराम महाराज अगदी रोखठोक बोलून रिकाम होतात. त्यांनी सगळ्यांचं निरीक्षण केलेलं आहे आणि निरीक्षण करून बोलतात. बेडूक कसा बसलेला असतो, एखाद्या कपारीतून झाडाचे एक रोपटं बाहेर पडतं, कुणी पाणी घातलं त्याला, कुणी बीज पेरलं, कुणीच नाही. कुणी देखभाल केली? दारात अंगणात लावलेली रोपटी एवढे खतं घालून सुद्धा जगणार. आणि दगडातनं निर्माण होणारं रोपटं कोणी जगवलं असेल? हा मुद्दा आहे ना. आम्ही म्हणतोय मी वाढवतोय. दारातलं वाढवलंस ते कोणी वाढवलंस तेवढं सांग, त्याचं उत्तर दे. तुझ्या पोरांना वाढवलंस, भिकारी कशी जगायला लागले तेवढे सांग. ज्यांचे आई वडील लहानपणीच बाळाला टाकून गेले ते कशाने मोठे झाले सांग. तू वाढवतोस म्हणतोस ना तुझ्या पोरांना, मग त्याला कोणी वाढवलं? ज्यांचे आई वडील लहानपणीच गेले, कुठेतरी ऍक्सिडेंटमध्ये गेले, कशातून गेले, कोणतरी त्यांच्यासाठी नेमतोय देव, त्यांची सेवा आता तुम्ही करायची म्हणून. तर त्यांनाच नेमलेलं असतं. कोण येतात आणि त्यांची सेवा करतात, कोण त्यांना मोठं करतं? हे सगळ्या जर विचारात आपण जर घ्यायला लागलो तर मग या साठवणुकीचा काय उपयोग आहे याचा एक विचार येतो. जड होतोय आपण, इतकं ओझं होते त्या साठवायचं परिग्रहाचं की त्या परिग्रहामुळं सुचत नाही काय आपल्याला. काय मागच्या वेळेला एक उदाहरण घेतलं होतं आपण समजा जर रस्त्याला निघालोय, 50 किलोची एक पिशवी धान्याची डोक्यावर घेतली आणि मला नाम घ्यायला सांगितलं, तर मला नाम घेताना कसं नाम येईल सांगा. आणि पिशवी बाजूला ठेवून धान्याची मी शांत बसून जर नाम घ्यायला लागलो तर माझं नाम कसं येईल सांगा. म्हणजे क्वालिटीचं म्हणालोय, क्वालिटी. तिथं बोलताना ओझं झाल्यावर कसं बोलणार? मला येत नाही हो, तोंडातून शब्द येणार, ओझं वरती आहे. रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, श्रीराम जयराम जमता येत नाही का, तर ओझं आहे. तसं प्रपंचाचं ओझं घेऊन मी नामाला बसलो ना, नाम व्यवस्थित होत नाही. म्हणून परिग्रहातून बाहेर पडायला पाहिजे. हा पसारा असा बाजूला ठेवायचा, रिकामं व्हायचं, रिकामं होऊन इकडं बैठकीवर बसायचं आणि नामाला आणि ध्यानाला विचार करत बसायचं, तत्वचिंतनाचा विचार करायचा. म्हणजे सगळ्यात मोठा परिग्रह कोणता असेल तर मी आणि माझं, दुसरा परिग्रह नाही बरं काय. सगळ्यात मोठा परिग्रह कोणता असेल तर मी, म्हणजे माझा अहंकार
नंबर 2, मी जे निर्माण पापात माझं म्हणून मी ज्याच्यावर शिक्क मारून ठेवलेले आहे, माझं नव्हेच ते, पण त्याच्यावर शिक्क मी मारल्यात ना, हे माझी मुलं, माझं घर, माझं अमुक, हे जे आहे ना, हा खरा परिग्रह आहे, दुसरा परिग्रह नाही. वस्तुरूपाने काही त्रास देत नाही, म्हणून इथे विचार केलेला आहे की ते सर्व एक शब्द वापरलेला आहे, त्यक्त सर्व परिग्रह. सर्व शब्द त्यासाठी आहे, मी त्याग काहीतरी करतो, सोडतो, त्या त्यागाची आठवण सुद्धा आपल्या मनात असता का म्हणे, मी अमुक सोडलंय असं असता का म्हणे. त्यागाचे ध्यान राहिले अंतरी, तरी ती विटंबना. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याग केला, मी काय सोडलं हे जर आठवत असेल तर सोडलेलंच नाही. मुद्दा कसा आहे बघा, मी जे सोडलंय ते जर मला आठवत असेल, मी हे सोडलं, तर मी सोडलेलं नसतं. कारण कुठल्या तरी दृष्टीने मी पकडले ना त्याला, सोडलंय कधी, वस्तुरूपानं फक्त सोडलं, अजून सुटायचंच आहे ते. ज्यावेळी ते मनातून जाईल ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं ते गेलेलं असतं. म्हणून सर्व शब्द वापरलाय, सर्व त्यक्त परिग्रह शब्द जो वापरलाय याच्यामध्ये तो आहे. आणि म्हणून हा मनुष्य जो आहे, हा सत्पुरुष आहे, संग्रह करत नाही. विशेष गोष्ट आणि पुढची, लोकसंग्रह सुद्धा करत नाही. निष्काम कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे, लोकसंग्रहासाठी त्यांची कामं चालू असतात. आणि लोकसंग्रह शब्दाचा अर्थ आहे लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना मार्गाला लावणं, परमार्थिक करणं म्हणजे लोकसंग्रह. असा एक 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक येऊन गेला. तर तिथं अर्थ आता लोकसंग्रहाचा काय, माणसं मिळवणं. बरं वाटते, भोवती जर घोळपा असेल तर बरं वाटते, हे सगळे माझे अनुयायी आहेत, म्हणजे मी केवढा मोठा आहे. आणि ह्या मोठेपणातच काय होतं, अनुयायी कदाचित मुक्त होतील, हा तसाच राहण्याची शक्यता आहे. हा मुद्दा त्यातला जर लक्षात घेतला आपण, तर निश्चितपणाने आपल्याला या गोष्टीचा उपयोग होईल. आणि म्हणून ही जी इच्छा आहे, हा संग्रह जो आहे, हा संग्रह आणि हा परिग्रह हळूहळू कमी करता आला पाहिजे. घरातला सुद्धा संग्रह हळूहळू कमी करता आला पाहिजे. एक साधू पुरुष आहेत, साधू पुरुष झोपडी बांधून राहतात. परदेशी लोकांना या साधू पुरुषांच्या बद्दल फार अट्रॅक्शन असतं. एक बाहेरचे परदेशातला आलेले पाहुणे होते, ते म्हणजे एक साधू पुरुष राहतात तर त्यांना भेटून या. आणि भेटायला गेले झोपडीमध्ये, तर भेटायला गेल्यावर त्यांच्याकडे काय आहे, आज झोपडीत एक पाण्याचा प्यायचा वडगा आणि ती पाणी प्यायचं तेवढं भांडं, बाकी काय नाही, एक ओळखट झोपायची. ते म्हणले तुमचं साहित्य कुठं आहे, सामान कुठं आहे. साधू पुरुषांना त्या पाहुण्याने, परदेशी पाहुण्याने विचारलं, तर ते काय बोलले नाही. ते म्हणजे तुमचं साहित्य कुठं आहे, तर म्हणजे आम्ही आणायला नाही. का आणा नाही तुम्ही, तर आम्ही 8 दिवसासाठी पाहुणे म्हणून भारतात आलोय. मग मी म्हणले या पृथ्वीवर पाहुणा म्हणूनच आलोय, म्हणून माझ्याकडे साहित्य नाही. माझ्याकडे साहित्य का नाही, तर मी पाहुणा आहे. जर पाहुणा आहे एवढं सारखं जर म्हणत बसलो ना, तर आपण बरंच रिकाम होते दिवसभरात. घरात पाहुण्यासारखं वावरायचं, कुठं असेल तिथं पाहुण्यासारखं. मी पाहुणा म्हणजे मी जाणार आहे, पाहुणा म्हणजे जाणार आहे, माझे 4 दिवस राहिलेत म्हणजे मी जाणार आहे. त्या 4 दिवसाला 80 वर्ष म्हणा, 90 वर्ष म्हणा, हा मुद्दा नाही. 4 दिवस या शब्दाचा अर्थ माझं आयुष्य फार कमी आहे, मी जाणार आहे. आणि जाताना पाहुणा जसा जातो रिकामा, तसंच मला रिकामा जायचं आहे. म्हणजे जाताना कदाचित पाहुण्यांना देताना म्हणून काहीतरी देतात ना, तर तशा वासना पिशवीतून घेऊन जाऊ नये, एवढी खबरदारी घ्यायला लागते. रिकामं जायला पाहिजे. जाताना काय घेऊन जातोय बघा आपण, मी काय नेणार नाही. अरे नेणार नाही म्हणजे नेता येत नाही म्हणून नेणार नाही. तो काय म्हणतो बघा, मी काही जाताना नेणार नाही. नेणार कसा, काय जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार, कफन को जेब नहीं होती. काय बोलतोय बघा. अरे कफनाला किस्सा असता तर बरं झालं असतं, त्यातनं ठेवून तरी गेलो असतो, पण तशी काही व्यवस्था नाही आहे. हा म्हणते मी काही जाताना काही घेऊन जात नाही. अरे घेऊन जात नाही मी, जाताना नेताच येत नाही म्हणून घेऊन जात नाही. पण तुला नेता येत नाही, नेता येऊ शकतंय ते सुद्धा टाक, ती म्हणजे वासना. वासना तुझ्याबरोबर येणार आहे. सूक्ष्म देह जाळ, तुझा स्थूल देह तुला त्रास देत नाही, सूक्ष्म देहाचा परिग्रह तुला त्रास देतो. त्या सूक्ष्म देहाच्या परिग्रहातून बाहेर पड. स्थूल देह काहीही करत नाही बघा. हा हात पाय आहेत, काय करतात हो, कसला त्रास देतात, उलट आपल्याला मदत करत असतात काहीतरी करायला. हे आतले जे आहेत ना सूक्ष्म देहाचे घटक, जे 17 तत्वाचा कोणी मानला, कोणी 19 तत्वाचा मानलेला आहे, हे जे आहेत लिंगदेह, हा लिंगदेह गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंगदेहाची. याला तात्काळ गाठ सोडवायचं काम फक्त श्री गुरु करतात, अन्य नाही. म्हणून हा देह इथं संपवून जायचा, देहाचं त्या मरण इथं व्हायला पाहिजे. आणि तो मरून मी स्थूल देहानं जिवंत पाहिजे, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. सूक्ष्म देह ज्याचा मेला आणि ज्याचा स्थूल देह जिवंत आहे त्याला जीवनमुक्त म्हणतात. तसा जीवनमुक्तीची अनुभूती जी आहे ती त्या दृष्टीने आहे. म्हणून हा शरीराचा निर्वाह व्हावा एवढंच असावं.
माझा निर्वाह व्हायला पाहिजे, 4 कपडे वापरायला पाहिजेत, कुठेतरी कार्यक्रमाला जावं लागतंय, लोकांच्या समोर जाताना हा असा काहीतरी असावं म्हणून मला ते पाहिजेत, कुठेतरी एका दुसरा दागिना घालावा लागतो म्हणून मला पाहिजे, माझी गरज नाही तर ते थोडं फॉर्मॅलिटीज म्हणून सांभाळायचे असतात म्हणून माझ्याकडं आहे, अशा भावानंच संग्रह करावा, शरीर निर्वाहापुरतीच प्राप्ती करून घ्यावी, म्हणजेच खऱ्या अर्थानं शांतीचा लाभ होतो. आणि तो वागतो कसा अजून पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करायला लागले ना ते. आपण श्लोक बघा पुढचा 22 नंबरचा. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा समासिद्धाव सिद्धोच कृत्वापि न निबद्धते. आता नाही बघा, यदृच्छा लाभ संतुष्ट आणि द्वंद्वातीत विमत्सरा शब्द वापरलेला. 2-3 शब्द पाठोपाठ भगवद्गीता इतके जाडजूड शब्द वापरते बरं काय. भगवद्गीतेचा अंत लागला नाही, हजारो लोकांना त्याचं कारण ते आहे. कितीही चिंतन करा आणि कितीही ग्रंथ लिहा, अजून लिहायचं बाकी आहे, त्याला भगवद्गीता म्हणतात. ज्याच्यावर लिहिणं शिल्लक आहे त्याला भगवद्गीता म्हणतात, ज्याचं सांगणं शिल्लक आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. सांगायचं राहिलं, अरे मगाशी ती ओवी सांगितली तर हे सांगायचं राहिलं, अरे तासभर सांगत होतास ना, नाही अजून राहिलं वाटते ना, यालाच ज्ञानेश्वरींचा चमत्कार म्हणायचा. ज्ञानेश्वरांनी म्हणे चमत्कार केले तर आम्हाला काय पटत नाहीत, कशी काय भिंत चालवतात होय आणि रेड्यामुखी वेद बोलवतात, आम्हाला काय पटत नाही पटू दे, हे तरी पटतंय, समोर डोळ्यासमोर आहे तुझ्या, ह्याचा अर्थ काढत बस म्हणजे कळायला लागेल की ह्याच्यात किती चमत्कार आतमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आहेत ते. तर तसं भगवद्गीतेनं इतके जाडजूड यदृच्छा लाभ संतुष्टो, म्हणजे जेवढं प्राप्त झालेलं असतं ना, हातात आहे तेच बस म्हणतो. जसं मिळाले ना, कुठली प्रेरणा नाही, कुणाकडून वरबाडून घेतलेलं नाही, काही प्रयत्न जास्त केले नाहीत, पण जो प्राप्त झाले ना ते बरोबर आहे अशी संतुष्टता त्याच्याकडे असते. द्वंद्वातीत असतो, हे एक ते एक, अशा द्वंद्वामध्ये काय नसतो. शीत उष्ण, सुख दुःख, निंदा स्तुती, मान अपमान, या सगळ्या द्वंद्वापासून तो बाहेर असतो. त्याला 2 समजणं याला द्वंद्व म्हणतात, आणि सगळं एकच मानणं ह्याला एकमेव म्हणतात. हा एकमेव आत्मा एकमेव आहे, देव एक आहे, म्हणून मी सुद्धा एकच समजलं पाहिजे असा त्यावरचा अर्थ आहे. म्हणून यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा सम, सगळ्याबद्दल. कशाबद्दल? सिद्धा असिद्धो. कसा आहे? सिद्धी झाली किंवा असिद्धी झाली. मागच्या वेळा आपण उभी घेतलेली आहे की जे जरी आदरले कर्म देवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेष त्याचे तोषावे, हेही नको. समजा आज ठरलेलं काम पूर्ण झालं तर उगीच नाचत बसायचं नाही, माझं काम झालं, मी एवढा कर्तृत्ववान, मला एवढे माझ्याकडे सगळ्या कला आहेत म्हणून मी काम पूर्ण करणं, असं नाचत बसू नको म्हणतात ते. म्हणून सिद्धा व सिद्धोमध्ये समत्व राहा. आणि दुसरी म्हणतात कृत्वापि न निबद्धते, ते कर्म करूनही ते बद्ध होत नाहीत. कोण? असे असतात ते. वर्णन केले बघा. जो प्रयत्न वाचून होणाऱ्या लाभाने संतुष्ट आहे, शीतोष्णादी द्वंद्व रहित आहे, मत्सर रहित आहे, आणि कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी समान आहे, तो काम करून सुद्धा बद्ध होत नाही. कसा बद्ध होईल सांगा बघू? त्याला काही समत्वच सगळं झालेलं आहे, आणि समत्व झाल्यामुळं त्याच्यापासून मिळणारे जे येणारे विकार आहेत ना, आता एक म्हटलं ना, आपण मगाशी म्हटलं होतं एक वैरी एक मित्र, आता 2 जर झाले असले ना तर दोन्हीचे विकार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनावरती परिणाम करायला लागतात. आणि कायच नाही तिथं समत्व आलं तर त्यावेळी विकाराचा संबंध येत नाही, म्हणून तो बद्धता पावत नाही. म्हणून म्हटलेला आहे यदृच्छा लाभ संतुष्टो. प्रयत्न वाचून होणाऱ्या शब्द जर असा तो कोणी त्यावरती काय करू शकतो? ऑब्जेक्शन घेऊ शकतं. प्रयत्न वाचून कसं मिळेल हो, आणि अपेक्षा तरी का ठेवता प्रयत्न न करता मिळावं असं? पण इथं म्हणलं यदृच्छा लाभ संतुष्टो, म्हणजे सहजपणाने जे प्राप्त झालेलं असतं. प्रयत्न वाचून शब्द न वापरता जपून वापरायला पाहिजे आपल्याला, आणि विचार पण जपून करायचा. काही जण प्रयत्न सोडून देतील आणि म्हणतील यदृच्छा लाभ काय असेल तो तोच घेतो मी, काय मिळालं तर बघूया, आज दिवसभर मी इथं बसलेलो आहे, तोंडात कोण आणून काय टाकते काय बघूया. कोणीही टाकणार नाही, त्यामुळं त्याची वाट बघण्याचा अर्थ नाही. खरं कारण आहे प्रयत्न वाचून नव्हे, तर जे आपोआप सहजपणानं कुठल्याही प्रेरणे वाचून, कुणाला न फसवता, कुणाचा विश्वासघात न करता, कुणाचा तळतळाट न घेता जे मला मिळतं ते यदृच्छा लाभ, त्याला लाभ म्हणायचा. तो खरा लाभ आहे. कुणाला काही त्रास मी दिला नाही, पण माझी मी प्राप्ती करून घेतली नाही, मला मिळालं आहे, त्या लाभामध्ये संतुष्ट असणं त्याला यदृच्छा लाभ म्हणलेला आहे. आणि शीतोष्णादी
हा शब्द जरासा वेगळ्या पद्धतीनं तो राहू दे. सुख दुःख जी द्वंद्व आहेत, मान अपमान ही द्वंद्व आहेत, किंवा आणखीन आपण म्हणतो स्तुती निंदा ही द्वंद्व आहेत. या द्वंद्वातून तो बाहेर पडलेला असतो, कुणाचाही मत्सर करत नाही. विमत्सरा, वि शब्द फार विगत स्पृहा, मागच्या वेळा गेलेच बघा, वित होणे, विराग, विराग, वि शब्द वापरला ना ते नाही, उलटा अर्थ आहे. म्हणजे राग त्याच्या विरोधार्थी विराग, तसे इथं मत्सर त्याच्या विरोधार्थी विमत्सरा. विमत्सर शब्दाचा अर्थ आहे मत्सर नसणं, कुणाबद्दलही द्वेष नसणं, कुणाची भरभराट झालेली आहे ती न पाहणं, पाहावंसं न वाटणं, याला मत्सर म्हणतात. हा, कोणतरी पुढे जायला लागला ना तर त्याच्याबद्दलचा मत्सर सुरू होतो की माझ्याच बरोबर होता, माझा स्टाफ मेंबर, माझ्या इतकाच पगार आहे आणि एवढी कशी काय प्रगती केली, झालं बघा आतमध्ये तळतळाट सुरू झाला, आतमध्ये आग धुमसायला सुरुवात झाली. त्या आगीला मत्सर म्हणतात. हा मत्सर त्याच्याकडे नसतो, कारण तो कुणाला त्यातलं काही समजतच नाही, त्यामुळं नसतो. आणि कर्माची जी सिद्धी आहे, यश अपयश, यामध्ये तो सम असतो. यश मिळालं असू दे आणि अपयश मिळालं तरी असू दे, म्हणजे दुःखानं खचत नाही आणि सुखानं असा वाहत जात नाही. वाहत जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. सुखानं जी रडतात ना, सुखानं हसतात ना, तीच दुःखानं रडतात. दोन्ही गोष्टी आहे, जे रडतात तेच हसतात. हसणं आणि रडणं ज्याला सांभाळता येतं आणि मधला भाग सांभाळता येतो ना, तो गंभीर होतो आणि गंभीर होऊन अगदी साकल्यानं आयुष्याचा विचार करतो. हा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि रडण्या हसण्यामध्ये खूप वेळ जातो ना आपला, कारण रडणं हसणं हे तात्कालिक आहे. आत्ता रडावं लागतं, उद्या हसावं लागतं. मग सारखं रडायचं तर कशाला आणि हसायचं कशाला? जर असंच सारखं करावं लागतं तर रोज मरे त्याला कोण रडे, असा शब्दप्रयोग जो आहे म्हण ना, ते तेच आहे. रोज मरे म्हणजे काय मरते, रोज ते सुख दुःख रोज आहे. आत्ता असं झालं, मगाशी चांगलं होतं तर इकडे चमक आली, चालू झालं बघा. चांगला बेस बसलेला, सकाळपासून म्हणतो तर आज असं करायचं, प्रवचनला दुपारी चालू करूया, तोपर्यंत लगेच मला आज काही जमत नाही, कुठली प्रवचन हो, कुठलं ज्ञानेश्वरीचा अभ्यास जमतोय, रडायला चालू. अरे मगाही चांगलं होतं ना, मग याचा एकही खरं मानू नकोस तू, म्हणजे तू द्वंद्वातीत होशील. द्वंद्वातीत व्हायला कारण काय आहे, त्यातलं एकही खरं न मानणं म्हणजे द्वंद्वातीत होणं आहे. आणि असं जर करायला लागलो तर आपण यातून हळूहळू बाहेर पडू. सुरुवात आपण केलेली आहे श्लोकाला, पण आपण काय पूर्ण करू शकलेलं नाही. पण सुद्धा पहिली ओवी आहे 109 नंबरची ओवी. म्हणून अवसरे जे जे पावे, तेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे, दोन्ही नाही. दोन्हीमध्ये यदृच्या लाभ संतुष्टो शब्द पहिल्याच ओवीमध्ये माऊलीने वापरला बघा, वरचा श्लोकातला. कोणता? अवसरे जे जे पावे, म्हणजे जाता जाता प्रसंगानुसार जे भोग प्राप्त होतात, तेनेची तो सुखावे, त्यामुळंच त्याला बरं वाटतं, संतुष्ट होतो. सुखावे म्हणजे संतुष्ट होतो. आणि जया आपुले आणि परावे, परकाने आपला द्वैत भाव नसतो, म्हणजे द्वंद्वातीत असतो. अशा 2-3 शब्दांचा एकदम एका ओवीचा अर्थ करून टाकलाय बघा. यदृच्या लाभ संतुष्ट द्वंद्वातीता, एवढ्या शब्दांचा एकाच ओवीमध्ये माऊलीने अर्थ केलेला आहे. आपण त्याचं चिंतन जरा विस्तारानं पाहूया. वेळ पण संपलेला आहे. आजची ओवी सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.